द्यायचं त्यांनी आमच्याकडे द्यायचं, आम्ही ती व्यवस्था करू, त्याची काय अडचण येणार नाही. तुम्ही पण तुम्ही घ्या, तुमच्याकडे पण काय असेल बघा डॉक्टर साहेब, काय तुम्हाला ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करा. कारण उद्या आम्ही तिथं गावामध्ये फिरत असताना हे नाही ते नाही आमच्या कानावरती येऊन आणि आमचा आम्ही प्रयत्न करायला समर्थ होतो. आम्ही कुठं कमी पाडणार नाही, काही नाही. त्यातले 2-3 मुद्दे महत्वाचे. नंबर 1 ला शासकीय सेवा आहे, 10 पैशाचा कुठला कुणाचा मुली. दुसरा मुद्दा, नम्रतेनं बोला सगळ्या पेशंटला येणार आहे. भले एखादं तुमच्याकडनं काम कठीण असलं, तुम्हाला त्या ठिकाणी उच्चार करता येत नसते, तुमच्या वरिष्ठांना बोला, या ठिकाणी पाठवायचं. बघा इकडं ग्रामीण रुग्णालय काँग्रेसचं असेल किंवा इकडं असेल, तिकडं पाठवा. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला काय अडचण आली असेल तर आपल्या आयुष्यमान योजना आहे, महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत आपण जे हॉस्पिटल आहेत आपले, जगदाळे मामांचं आहे, सुविधा हॉस्पिटल आहे, त्याचबरोबर मांजरींचं हॉस्पिटल आहे, आंधळ्यांचं हॉस्पिटल आहे, कॅन्सर हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे, त्याचबरोबर लहान मुलांचं बाथरूमचं हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे. आणि आणखीन पण कोणाला काही त्या योजनेमध्ये जर लाभ द्यायचा असेल तर ते आम्ही देऊ. आणि ह्याच्या उपर जरी कुणाची अडचण असेल तर सगळ्या डॉक्टरांना पण सांगतो की आमच्या ऑफिसला संपर्क साधा. त्या ठिकाणी सेपरेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं आमचं आम्ही एकदम अलर्ट आहोत त्याच्या बाबतीमध्ये. कुठल्या जरी पेशंटला काही अडचण आली तर त्याचं तुम्ही आपल्या PSC-ला तर मोफत उपचार होतील, ग्रामीण रुग्णालय पांगरीला होतील, बार्शीला होतील, वैरागला होतील, आपण सिव्हिलला पाठवू. ज्या शासकीय आपले जे काही हॉस्पिटल आहेत किंवा ज्या सुखसोयी आहेत त्या ठिकाणी करू. परंतु ज्या ठिकाणी असं कठीण काम आहे की त्याला आपल्याला उपचार करायचा तर असं तुम्ही डॉक्टर मंडळीनं पण पुढाकार घ्यायचा नाही. तुम्ही तुमचं काम नाही असं म्हणायचं काय संबंध नाही. त्या ठिकाणी जर कुठला एखादा गरीब पेशंट आहे, आता उदाहरणार्थ जगदाळे मामा, डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटलला जर एखादा पेशंट ऍडमिट आहे, कुठल्या आजार आहे त्याला, त्याचं बघा, त्याचं सगळे कोटेशन वगैरे घ्या, त्याचं फॉर्म वगैरे भरल्यानंतर तुम्ही पण मदत करा ना, तुमची ड्युटीज आहे. आणि तुम्ही आमच्या ऑफिसला फोन करा, रणवीरला करा, मला करा, तुमच्या पिंटू परदेशीला करा, जर ती असते तर तुम्ही अध्यक्षाला फोन करा, सभापतीला फोन करा, ती आम्हाला कॉन्टॅक्ट करतील. नगराध्यक्ष आहेत त्यांना करा किंवा बाजार समिती सदस्य किंवा कुणालाही आमचे जेवढे पदाधिकारी आहेत त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबरचे तुमच्याकडे यादी देतो. तुम्ही आमचे संपर्क साधला तर आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुद्धा 50,000, 1 लाख, 2 लाख जे काही तुम्हाला नाम द्यायचे आणि एखादा जर अत्यंत गरीब पेशंट आहे त्याला काही मोठीच मदत करायची ते पण करू. आता उपजिल्हा रुग्णालय आपलं होतंय, या 6 ते 8 महिन्यामध्ये आपण करू. इथं सगळे स्कॅन MRI बसू. आता वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं पण 2 टप्प्यामध्ये 50 100 बेडचं आपण बाजार समितीचं खासगी हॉस्पिटल त्या ठिकाणी उभा करतोय. त्याच्यामध्ये मेडिक्लेम अशा पद्धतीनं करता येईल, तो पण आमचा एक विषय आहे. आणि अशा रीतीनं आरोग्याच्या ज्या सुखसोयी द्यायच्या त्याच्यामध्ये आपल्या बार्शी तालुक्याचं कुठेही नाव जाता कामा नये. ज्यांना काम करायचं त्यांनी चांगलं करा. ज्यांना वाटत असेल की बघू माझी इथे इच्छा नाही आता काम करण्याची, मला सांगा, चांगल्या ठिकाणी दुसऱ्या सोयी करतो. बरोबर मला त्रास होईल किंवा आमचा कमीपणा होईल असं कोणीच काय कृत्य करू नका. ठीक आहे. आता दुर्दैवानं 1.5 वर्षापूर्वी मला काय जे काय राजकीय विषय होता आमचा तो झाला असेल. मला कामकाजामध्ये पूर्ण भाग घेत, मी माझे आमदार असल्यामुळे त्यावेळेस मला भाग घेता आला नाही. सगळ्यांच्या आशीर्वादानं, भगवंताच्या आशीर्वादानं, फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं, मोदी साहेबांच्या जे आमच्या सहकार्यातनं, सगळ्यांच्या शिंदे साहेब, सगळ्या जनतेच्या ज्या भावना होत्या की माझ्यासारखा कार्यकर्ता पदावरती असावा, योगावानं मला परत सेवा करण्याची या ठिकाणी संधी मिळाली. आणि आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की माझा 1 तास सुद्धा वाया घालवत, थोडाही वेळ वाया घालवत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नॉनस्टॉप, म्हणजे कुठेही कामामध्ये माझ्या खंड पडत नाही. पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. त्यामुळं कुणीही या ठिकाणी ढिलाई करता काम आहे. तुम्हाला माहिती आहे कोरोनामध्ये सुद्धा आपण काम करत असताना राज्यात टॉपला काम केलेलं असतं. कुठं जरी हॉस्पिटल